विद्युत पारेषण कंपनीकडून सोमवारी बालिंगा सबस्टेशनमधील उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती होणार आहे। त्यामुळे येत्या सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद होणार आहे। 25 नोव्हेंबर रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तरी संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे। कोल्हापूर शहराला काळमावाडी, शिंगणापूर आणि बालिंगा इथल्या उपसा केंद्रातून पाणी पुरवठा होतोय। बालिंगा केंद्रातील उच्च वाहिनीच्या दुरुस्तीचं काम येत्या सोमवारी होणार आहे। त्यामुळे बालिंगा आणि नागदेवाडी जलउपसा केंद्रातील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात 24 नोव्हेंबर रोजी दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहील। तसंच 25 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होईल। ए, बी वॉर्ड आणि संलग्नित उपनगर आणि ग्रामीण भागासह लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड परिसर, सानेगुरुजी वसाहत परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राज्योपाध्ये नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद परिसर, टेंबे रोड परिसर, संपूर्ण शिवाजी पेठ, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग, दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थ नगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, बिंदू चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी या भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद राहील। तर ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5वी ते 8वी गल्ली, बागल चौक परिसरात पाणी पुरवठा होणार नाही। त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावा असं आवाहन पाणी पुरवठा विभागाने केलंय।